एक मिनिट. हा. हा. तर तशी तिच्यासाठी बाह्य व्यवहारात वेगवेगळ्या गोष्टी राहिल्याच नाहीत अशी ती ब्रह्मस्थिती आहे. आणि तशीच वसिष्ठांनी जनकादिकांची स्थिती पण सांगितली की सगळीकडे ब्रह्मच आहे. ब्रह्मत्व म्हणजे तू ब्रह्म, भवन पण ब्रह्म. भवन म्हणजे नुसतं घर असं नाही, पूर्ण त्रिभुवन हे ब्रह्मच झालं. ब्रह्मभूत परंपरा सगळी, त्याच्या आधीची परंपरा पण ब्रह्म. ब्रह्माहम ब्रह्म मत शत्रू, शत्रू पण ब्रह्म, मित्र बांधव सगळंच ब्रह्म, अशी ती स्थिती. तर तेच सांगतायत आता ओव्यातून. मुक्ता ब्रह्मरूप मी तू पण, शत्रुमित्र ब्रह्मपूर्ण ब्रह्मरूप त्रिभुवना भूते सनातन ब्रह्मरूप. ऐसिया ब्रह्मस्थिती मुक्त संसारी वर्तती, जिण्या मरण्याची भ्रांती नाही त्या चित्ती ब्रह्मस्वरूपे. अशी ती निभ्रांत झालीये, तिला जगणं मरणं याची भ्रांती नाहीये. आणि राजा मात्र पुत्रधर्माने कर्म भ्रांत आहे. आता कर्म भ्रांत आहे म्हणजे कर्म करायची त्याला भ्रांती आहे, याचा विचार असा करायचा नाही की हे आपण जी कर्म करतो ती भ्रांती आहे, करायला नको. आपण मागेही योग सूत्राच्या इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की वृत्ती ह्या क्लिष्ट अक्लिष्ट असतात, तशाच ऍक्शन्सही असतात. त्यामुळे हे कर्म जी आहे ती सर्व कर्मातनं बाहेर पडण्याकरताच आहेत. पण ही स्थिती खालची आहे, त्याच्या पलीकडे यशोदा आहे. आणि रामा हं? परत यशोदा म्हणालो. मध्येच मी यशोदा म्हणतोय सारखं, ते कौशल्य समजून घ्या इथे. तर ती तो कर्मभ्रांत असल्यामुळे त्याला काळजी लागली हिचे डोहाळे कसे पोचायचे. आणि ही तर कर्मात अडकलेली नाहीये, त्यामुळे तो तिला डोहाळे विचारल्यावर विनोदी स्थिती झाली म्हणतात. विनोद विस्मित परमार्थी परिसा, म्हणजे विनोद काय झाला ते बघा. स्वस्ती श्री रामायण एका जनार्दना शरण, डोहाळ्याचे निरूपण विनोद पूर्ण परब्रह्म. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकार टीकायां कौसल्या दोहाद निपुण नाम चतुर्दशोध्याय. ओव्या 116, अध्याय 5वा. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. आता कौसल्यानी डोळे उघडलेत. पुन्हा राजा तो सावधान होऊन डोळे विचारतोय. आणि ती स्वरूप स्थितीत असलेली कौसल्या, तिला राजा प्रवृत्ती धर्माने डोहाळे विचारतोय. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर राहून झालेला संवाद तो थोडासा विनोदी कसा झाला हे पहा, असं आपल्याला एकनाथ महाराज म्हणतात. मग राजा तिला विचारतो की तुला काय आवडतंय, ते लगेच सांग, मी ते तुला ते पुरवतो. आणि हा तुला भ्रम झालाय तो सोडून दे. म्हणजे भ्रम ह्याला झालाय, पण भ्रम, तो म्हणतो तुला भ्रम झालाय ते सोडून दे. व्यवहारातही आपण पाहतो, परमार्थाला जे लागलेले आहेत त्यांना आजूबाजूचे जे म्हणतात अरे असा परमार्थ बरोबर नाही, गीतेत कर्ममार्ग सांगितलाय, हा तुला भ्रम झालाय तो सोडून दे. जे भ्रमात आहेत तेच भ्रम सोडून दे म्हणून दुसऱ्यांना उपदेश करताना जास्त दिसतात. तर तसं इथे तो म्हणतो भ्रम सोडून दे आणि काय पाहिजे तुला, काय खावंसं वाटते का, काय ते तो विचारतोय. आता याच्यावरती म्हणते की मी तर राम आहे, अवघा राम आहे मी, म्हणजे परब्रह्म जो आहे तो मी राम आहे, मला कसला भ्रम होणार आहे म्हणते. आणि मी देवाचे कार्य करता देवांना जो त्रास होतोय तो दूर करण्याकरता अवतार घेतलाय, मला कसला आला भ्रम. आता हे म्हटल्यावर याची पाचावर धारण बसते, अजूनच घाबरतो. हे काय येण्यासारखं बोलते म्हणतो तो, की हिला झाले तरी काय, आपण या ते पाहे सावधान हो हे प्रिय, तू स्वतःला कडे बघ, तू कोण आहेस, कसलं तू राम आणि कसलं पुरुषोत्तम म्हणते, तू स्त्री आहेस, माझी बायको आहे, बघ जरा स्वतःकडे कोण आहेस तू, सावधान हो. तर ती म्हणते मी काय स्त्री नाही, मी नाही पुरुष, मी वानर नाहीये, मी राक्षस नाहीये,
ईशाचा जो निज ईश म्हणजे कोण? तर आत्मा, जो सगळे जे देव आहेत, ईश आहे म्हणजे अगदी भगवान शंकर आहेत, त्यांचा निज ईश म्हणजे त्यांचं निज दैवत हे पण झालं. पण ईश म्हणजे ईक्षण मात्रे कंट्रोल करणारा, त्याचं उत्पत्ती स्थिती नाश करू शकणारा, म्हणजे भगवान शंकरांचाही जो ईश आहे, नियामक जो आहे, तो परमपुरुष मी राम असताना मला कसलं आलंय भ्रम, असं ती परत म्हणते. परत तो म्हणतो की अगं, तुला नक्की काय झालंय, कसला भ्रम तुला झालाय? तर ती म्हणते, माझ्याकडे माझ्या ठिकाणी मी तू पण राहिलंच नाही. तुला काय, तुला म्हणजे काय नक्की? मला, तू हे काय सांगतेस, मला म्हणजे काय, तुला म्हणजे काय? माझ्याकडे काय हे असा फरक राहिला नाही, म्हणते ती. आणि का राहिला नाही? अधिष्ठान जो विदेही आत्मा पाही श्रीराम, या सगळ्या भ्रमाचा जो अधिष्ठान आहे, त्या आत्मा रामाचा मला साक्षात्कार झालाय. आत्मा रामाचा साक्षात्कार आहे म्हणजे मी तद्रूपच आहे, हे मला लक्षात आलेलं आहे. त्यावेळी तो म्हणतो, हिचे काहीतरी बुद्धीला गडबड झालेली दिसते. मग तो म्हणतो, अगं कौसल्ये, माझं तुझं लग्न झालं नाही का? त्या रावणाने आपलं लग्न हे करायचा प्रयत्न केला. अशी एक कथा आहे की अं, दशरथ आणि कौसल्येचं लग्न होताना ती यात आलेली नाहीये, म्हणजे पुढे आली असेल तर माहित नाही, तर आतापर्यंत तरी आलेली नाहीये. इथे त्याचा उल्लेख आहे फक्त, की रावणाला जेव्हा कळतं की या दशरथ आणि कौशल्याचा जर विवाह झाला तर त्यांचा पुत्र रूपाने भगवान अवतार घेणार आहे, तर त्यांचा विवाह होऊ नये म्हणून तो कौशल्याला पळव, म्हणजे लहान असतानाच पळवतो वगैरे, लग्न होऊनच न देण्याचा प्रयत्न करतो, अशी काही कथा आहे. तर ते तो रेफरन्स देतो की रावणाने नाही का आपलं लग्न व्हायला विघ्न केली, ते विसरलीस कशी? आता रावणाचं नाव ऐकताच लगेच तो अहंकार दाखवलाय. अहंकार झालेला नाही, पण भक्तवत्सल भक्ताभिमानी आहे, तो भक्ताभिमान आहे. देवाकरता सगळे जे देव आहेत त्यांच्याकरता, मानवांकरता प्रेमाने अवतार घ्यायला तो अझ्युम केलेला आहे अहंकार भगवंतानी. तर ते तिकडे तो जागृत झालेला आहे. आणि मग ते म्हणतात, नाव ऐकोनी रावण, येरी म्हणे दे दे धनुष्यबाण, करू लंकेचे निर्वाण, मारू दारुण राक्षस. म्हणजे एकीकडे हे लक्षात घेतलं पाहिजे, रामाला रावण शत्रू वाटतोय किंवा वानर मित्र वाटतायत असं नाही. तो पोटी आलेला जर कौशल्या मातेलाच सगळं रामरूप दिसतंय तर रामाला दिसणार नाही का? त्यामुळे रामाला ते दिसतंय, हे आपल्याला कळायला कठीण आहे, पण रामाला काही भ्रम नाहीये किंवा रामाला ज्ञान झालेलं नाही असं नाही, की हा शत्रू हा मित्र त्याच्या लक्षात राहिलंय असं नाही. त्यांचं जे कार्य आहे ते धर्माच्या रक्षणाकरता आहे. धर्माचं रक्षण झालं पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महाराजांनी प्रवचनात बऱ्याच वेळा सांगितलेले, भागवतात तर एके ठिकाणी हा विषय आलेला आहे की भगवान जेव्हा तो समेटाची बोलणी करायला जातात, तर दुर्योधन म्हणतात, आपली सोय केलेली आहे, आपल्यासाठी एक महाल नेमून तिकडे सगळी सोय केलेली आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात, मी तिकडे येऊ शकणार नाही. हा म्हणतो, का? तर शत्रूच्या पाहुणचार मी घेऊ शकत नाही. तर दुर्योधन म्हणतो, शत्रू कसे? आम्ही पण तुमचेच आहोत. तुम्ही तर, आणि तुम्हाला तर सगळेजण सारखे ना, मग तुम्ही आम्हाला शत्रू कसे म्हणतात? तर म्हणे, जे पांडवाचे शत्रू ते माझे शत्रू. असं का? तर पांडव धर्माचं रक्षण करणार आहेत. आणि धर्म राहण्यासाठी का अवतार आहे? कारण धर्म राहिला तर त्या धर्माच्या द्वाराने एकोहम बहुस्या महासंकल्पाचा जो उद्देश आहे की विविध रूपाने स्वतःच स्वतःचा अनुभव घ्यावा, ते शक्य होईल. धर्म बुडाला तर ते शक्य नाही होणार, म्हणून धर्माचं रक्षण आहे. तर त्यामुळे ते एकदम कौशल्या माता एकदम
चिडून उठले की कुठे आहे? तो रावण कुठे आहे? जरा दे, द्या मला धनुष्यबाण द्या, त्या लंकेचं सगळं निर्वाण करू, ती नायनाट करून टाकू, तिला मारू, राक्षस मारू, त्याच्यानंतर सगळे वानरांना बोलवा, मला मुकुट कुंडल द्या, राज्यावर बसवा, त्याच्यानंतर छत्र हे करा, माझ्यावर धरा, असं सगळे ते म्हणायला लागले. आणि कुठे गेला माझा हनुमान, कुठे गेला, जांबवत कुठे गेला, असं सगळं ती म्हणायला लागले. आणि काय या रावणाचे अजून तो जगात आहे, हे कसं शक्य आहे, असं सगळं तो ती म्हणायला लागली. अहो वज्रदेही निजगडा, पुच्छे घालून या वेळा, लंका जाळा, रे बडा बडा, पाडा तडा तडा राक्षस. हनुमंताला सांगते ती कौशल्या, म्हणजे जसं काय समोर चाललंय की ती जाळून टाक लंका, राक्षसांना सगळ्यांना पाडा, तडा तडा राक्षसांना पाड वगैरे, असं ते म्हणायला लागले. भरपूर वानरांना बोलवा, शिळांनी हे सेतू बांधा, असं सगळं ती बोलायला लागले. सगळी लंकेची उलथापालथ करा, सगळे दुर्ग वगैरे तोडून टाका, असं सगळं ती वर्णन करते. आणि अ, पुढे जे म्हणते, बाण घेवोनी स्वांगे, छेदू कुंभकर्णाचे टांगे, भेदू रावणाची सर्वांगे, भिडता मागे मी नसरे. सगळं रामायण जसं काय ते आत्ताच ती करते, तीच राम आहे, अशा दृष्टीने ती म्हणते. आणि मग नंतर पुढे रावणाची सर्वांगे तोडू, आणि मग सगळ्यांची शिरं तोडू वगैरे, असं ती म्हणायला लागते. देवांचं, नवग्रहांची च्या बेड्या काढीन, देवांची सुटका करीन, आणि रामराज्याची गुढी उभारीन, हे सगळं ते सांगते. बिभीषणाला राज्याभिषेक करीन, हे सगळं शेवटपर्यंत ते ती वर्णन करते. आणि मग ती पुढे म्हणते की सगळी आता जगाच्या दुःखांचा नाश करा, म्हणजे हा पुढचा संकल्प आहे. प्रत्येक अवताराचा हाच संकल्प आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जो संकल्प आहे तोच प्रत्येक अवताराचा संकल्प आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. मोठे महाराजांनीही तीच प्रार्थना केली, धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तींमध्ये. तर तसं इथे ती रामस्वरूपात रामाशी एकरूप होऊन रामांची इच्छाच किंवा रामांचा संकल्प सांगते. काय संकल्प सांगते की नासारे जगाची दुःखे, त्रैलोक्य भरारे हरिके, दुमदुमित विश्वसुखे, परम पुरुषे श्रीरामे, नामे कळीकाळासी शिक, यमदूतानं घाला भिक. म्हणजे सगळ्यांना सुखी करा, आणि ते सुखी करायसाठी टूल काय किंवा साधन काय, तर रामनाम. त्या रामनामाने काय करा, कळी काळालाही शिक्षण देऊ शकाल तुम्ही रामनामाने. यमदूतानं घाला भीक, यमदूताला पण भीक घालू नका, एवढे तुम्ही तुमच्या स्वतःच्या धुंदीत राहू शकता, जर तुमच्या तोंडी जो वाचे उच्चारी रामनाम. हे रामनामाचं महत्व रामच सांगतोय कौशल्येच्या तोंडून. आणि जो तोंडाने राम नाम उच्चारेल त्याचे पुरवावे सकळ काम, जो जे वांछिल तो ते लाहो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे कौशल्या मातेच्या तोंडून रामही तेच म्हणतात की जो रामनाम उच्चारेल त्याचे पुरवावे सकळ काम, हरावे जन्म मरण श्रम, देही भुक्तींच मुक्तीम, सहज सम करावे, नित्य जपे जो नाम, तो जाणावा मजची सम. नित्य ज्याचं नामस्मरण चालू असेल तर तो माझ्यासारखाच मानावा. भगवान ही गीतेतही तेच सांगतायत की अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्यभा, साधुरेव मंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. म्हणजे अपिचेत सुदुराचारो, अगदी खूपच दुराचारी जरी असला
पण भजते माम अनन्य भाग, माझं अनन्य होऊन जर भजन करत असला, नामस्मरण करत असला, तर त्याला साधूच माना. का? तर क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निबत नती कौंतेय प्रतिजानी न मे भक्त प्रणशती. की तो लवकरच धर्मात्मा होऊन शाश्वत अशी शांती प्राप्त करेल. आणि अर्जुना हे लक्षात ठेव, न मे भक्ता प्रणशती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होऊ शकत नाही. आणि इथे भगवान इथे रामरूपातही तेच सांगतायत की जो वाचे उच्चारी रामनाम त्याचे पुरवावे सकळ काम, हरावे जन्म मरण श्रम सहज सम करावे. सम अवस्था म्हणजे सत्वरज गुणाची साम्यावस्था. म्हणजे समष्टीत त्याला प्रलय म्हणतात, व्यष्टीत ती मुक्ती आहे. म्हणजे मुक्त करावे. नित्य जो नाम जपतो तो मीच आहे म्हणतात, तो जाणावा मजची सम, पुरुषा माझी पुरुषोत्तम सकळ नेम तेने केले. म्हणजे नुसतं रामनाम केलं त्यांनी सकळ नेम म्हणजे सगळा जो धर्म आहे, एक एक अक्षर पूसा महापातक नाशनम म्हणतात, किंवा अश्वमेधा इतकं पुण्य त्या नामस्मरणात आहे म्हणतात. ते हेच आहे की सगळं त्यात आलं, सगळी पुण्य आली, सगळी धर्म आला त्या एका रामनामात. आता एवढं सगळं झालंय तरी राजाची काही शंका जात नाही. तो म्हणतो पोटी विवसी आली दे का. विवसी म्हणजे भूताचा प्रकार. तर तसं हिच्या पोटी काही एखादं भूत किंवा काही असं काही आलंय की का, की गर्भातच त्राटिका आली काय, आली काय. आणि स्थिती या सुखा अंतरलो, किती मोठा हा भाग आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो, असं म्हणतात ना की घरोघरी म्हणजे शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी, स्वतःच्या घरी शिवाजी कोणाला नको असतो, तसं स्वतःच्या घरी परमार्थी नको असतो. दुसऱ्यांची मुलं जेव्हा परमार्थ करतात तेव्हा त्यांचं कौतुक करतो आपण, पण आपला मुलगा आपल्या परमार्थाच्या मापापेक्षा जरा जास्त परमार्थ करायला लागला तर दारू पिणाऱ्या मुलाची काळजी आईबापांना नाही वाटणार, पण परमार्थ करणाऱ्याची काळजी वाटते. आणि हीच माया आहे. तशी हा दशरथ अजूनही मायेत आहे. त्याला आनंद व्हायला पाहिजे. म्हणजे कळणारा परमार्थ जोपर्यंत जो कार्यरूपी आहे तोपर्यंत, तो कळणारा परमार्थ आहे तोपर्यंत त्यांनी कौतुक केलंय सुमित्रेचं. पण परमार्थाचं फळ जे ते समोर दिसतंय तिथे तो गडबडलाय. आणि तो तेच म्हणतोय की स्थिती या सुखा अंतरलो. परब्रह्म परमात्मा बायकोच्या पोटी आले आणि हा म्हणतो मी सुखाला अंतरलो. म्हणजे जे खरं दुःख आहे, व्यवहारिक सगळी सुख असो दुःख असो, सगळेच क्लेश आहेत, ईश्वरापासून लांब नेणारे हे सगळी दुःखच आहेत खरी तर. पण ते सुखाचं रूप घेऊन येतात. त्या सुखाचं रूप घेऊन आलेल्या दुःखांना आपण सुख समजतो. आणि परमार्थ मात्र दुःखाचं रूप घेऊन येतो असं म्हणतात. म्हणजे अशी एक गोष्ट आहे की सत्य आणि असत्य दोघे एका नदीत आंघोळ करत असतात आणि काहीतरी गडबड होते, ते बाहेर येतात तर एकमेकांची वस्त्र घालतात. कलियुगामुळे असं होतं. तर त्यामुळे असत्य जे आहे त्याला सत्य मानलं जातं कलियुगात, आणि सत्य जे आहे ते कितीही मोठ्यांनी सांगितलं, कितीही पुरावे दिले तरी त्याला असत्य मानलं जातं, ठरवलं जातं. तसंच खरा जो आनंद आहे त्याला कसली अदवसा, हे परमार्थ रिटायर झाल्यावरची गोष्ट आहे. आणि मजा अशी आहे की जे आपण स्वतःला परमार्थी परमार्थी समजतो ते रिटायर झालं तरी त्यांच्या परमार्थाला सुरुवात नसते. आणि शेवटचा दिवस येतो, पुढच्या जन्मी काय व्हायचंय ते त्या आधीच्या जन्माच्या
कसा आपण जन्म घालवला त्याप्रमाणे होणारच असतं. तर खूप कठीण आहे. परमार्थ सांगणं सोपं आहे. परमार्थ आहोत ठरवणं सोपं आहे. आपण केलेली पापं कितीही असली तरी आपण मी पापी आहे असं नाही उघड सांगू शकत. आपण उघड सांगताना आपण मला परमार्थाबद्दल आहे केवढं हेच सांगतो. आणि हाच कलीचा प्रभाव आहे, की जर उघड आपलं पाप सांगता आलं, महाराजांनी सांगितलेलंच आहे, की शास्त्रात ती प्रोव्हिजन आहे, की विद्वत सभेबरोबर समोर आपण पाप सांगितलं ते जातं आणि तसंच सगळ्यांसमोर सांगितलं तर पुण्यही जातं. पण याचा विसर आपल्याला पडतो. आणि म्हणजे एक तो श्लोकही आहे असा, की अ, पुण्य करायची कोणाची इच्छा नसते, म्हणून पाप करतात. पण पापाच्या फळाचीही कोणाला इच्छा नसते. त्यांना पुण्याच्या फळाची इच्छा असते. असा विरोधाभास आहे. तर तसं इथे दशरथाला पण म्हणजे सर्व सुखाचे आगर जे बाप रखुमा देवीवर तो पोटात आहे आणि याला वाटतंय की माझं निजसुख गेलं. स्थितिया सुखा अंतरलो म्हणतोय. याच्यापेक्षा येरी म्हणे रे सुमित्र नेटका, म्हणजे माझी ते सुमित्रा जी राणी आहे तिच्या पोटी येणारा जो गर्भ आहे तो बरा आहे बाबा. आणि तो विचार करतो आता ह्याच्यावर काय मंत्र म्हटलेला चालत नाही काय, कारण मी राम म्हटलं तरी जात नाही म्हणजे काहीतरी मोठं भूत असणार. आता चला आपण विश्वामित्रांना बोलवू आणि त्यांना विचारू काय करायला पाहिजे हे. येरी म्हणे केवता गेला सुमित्र, म्हणजे तो विश्वामित्र आहे तो आमच्या हितेशी ते गेले कुठे. या यागाचं फळ असं मिळतंय हे कसं काय झालं. म्हणून ते जातो. वेगे बाण दे का भाऊ असं विंधुनी मारीच. हे परत ती आता कौसल्या म्हणते की मारीच्याला मारू. त्याच्यानंतर परशुरामाचा गर्वहरण करू, धनुष्यभंग करू, हे सगळं ती सांगत सुटले. आणि हे सगळं होतं. आता इकडे दशरथ वसिष्ठांना बोलवणं पाठवतो. वेगी पाचारा वसिष्ठा पंचाक्षरी जो अदटा, परीक्षा करील तो श्रेष्ठा, सकळ वरिष्ठा तो गुरु. पंचाक्षरी म्हणजे शिवरूप तो आहे. त्यामुळे तो खरी परीक्षा करू शकेल. सगळ्यांच्या वर असलेले ते वसिष्ठ आहेत. आणि वसिष्ठ महर्षी येतात तिथे. आता वसिष्ठ महर्षी येतात. वसिष्ठ महर्षींची गोष्ट अशी आहे की ते इक्ष्वाकू पासून म्हणजे सृष्टी उत्पत्ती, अ, विवस्वान म्हणजे सूर्य, त्याचा पुत्र हा वैवस्वत मनु आहे. या युगाचा जो या कल्पाचा जो मनू आहे वैवस्वत मनू आहे. पुढे सावर्णी मन्वंतरात बलिराजा मनू होणार आहे. आता जो वैवस्वत मनू आहे त्याचा पुत्र हा इक्ष्वाकू आहे. तेव्हापासून वसिष्ठ यांच्या कुलात भगवान जन्म घेणार आहेत, म्हणून तेव्हापासून ते कुलगुरुत्व त्यांनी पत्करलेलं आहे. खरं ऋषींच्या दृष्टीने एखाद्याचं महाराजांनी प्रवचनातही सांगितलंय, उपाध्याय पद किंवा कुलगुरुत्व जे आहे ते थोडस कमी याचं आहे. किती व्याप आहे म्हणजे यांचे काही कुलधर्म कुळाचार यांचं सोयर सुद्धा अमुक तमुक त्याचे विधी याचा सगळा हिशोब ठेवायचा, त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं, ते सगळे त्याची व्यवस्था करायची. हे सगळ्या कटकटी त्या असतात. आणि तसं असून सुद्धा स्वतः ब्रह्मर्षी असून सुद्धा त्या ईश्वर भक्तीने ईश्वर त्या कुळात येणार आहे, म्हणून तेव्हापासून ते पौरोहित्याची सेवा करत आहेत. आणि ते आता आलेले आणि ते बघतात तिकडे आणि बघतात
तर तेही राममय होऊन गेलेले आहेत. कारण साक्षात्कार तर त्यांना झालेलाच आहे. आणि सगुणाची आवड इतकी आहे, आपण मागेही पाहिलं असेल एखाद्या सेशनमध्ये, की ते शुकाचार्य समाधी लावून बसलेले आहेत आणि व्यासांनी पाठवलेल्या शिष्यांनी नुसते 4 श्लोक भागवतातले म्हटले, तर हे हे काय हे काय करून उलटे इतकं गोड काय, म्हणजे सच्चिदानंदाच्या अनुभवापेक्षा गोड काय, तर त्या सच्चिदानंदाच्या सगुण रूपाचं वर्णन. आणि त्याच्यानंतर फिरतायत सगळीकडे कथा करत, एका जागी बसून समाधी सोडली त्यांनी, कथा करत फिरतायत. तसे वसिष्ठ आले आणि ते पाहिल्यानंतर राममय झालेले आहेत. आणि त्यांचीही त्याच अवस्थेत ते म्हणतायत की धन्य धन्य वो माये वंदावे पाये येचे. इतकेच म्हणजे यांच्या दशरथाच्या पूर्वजांचेही ते गुरु आहेत. म्हणजे वसिष्ठांचं वय केवढं असेल तरी ते कौशल्येला म्हणतायत धन्य धन्य वो माये. ती ईश्वराला जिने पोटात घेतलं ती जगाची माय होऊन जाते, अशी ती कौशल्य आहे. म्हणून ते म्हणतात, म्हणे धन्य धन्य वो माये वंदावे पाय इयेचे. आदरे पाहू गेला दृष्टी चित्त चैतन्या पडली मिठी. हर्षे बाष्प दाठे कंठी पडला सृष्टी मूर्छित. म्हणजे तिकडे तो पाहायला गेला यशोदेला आदराने, आणि तिथे पाहिल्यावर त्यांच्या चित्तला चैतन्याची मिठी पडली. कारण कौशल्य चैतन्य रूप झालेली आहे आणि अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत. आणि तिथल्या तिथे ते मूर्छित, जगासाठी मूर्छित पडलेत. म्हणजे समाधी अवस्थेत ते तिथल्या तिथे खाली पडले, नेत्रातनं अश्रुधारा चाललेल्या आहेत. आणि इतका तो आनंद आहे की प्रत्येक रोमाच्या ठिकाणी घामाचे स्वेदाचे बिंदू आलेले आहेत, अंग कापतंय नुसतं. अशी त्या मुनींची अवस्था झालेली आहे. त्या म्हणजे इतके वर्ष, इतक्या पिढ्यानी पिढ्या त्या इक्ष्वाकू कुलाच्या त्यांनी वाट पाहिली. तो वाट पाहणं आता संपत आलंय याची जाणीव इतकी मोठी आहे त्यांची, की तिकडे त्यांना हे अष्टसात्विक भाव उत्पन्न झालेत. आणि आवरू शकले नाहीत. ते ब्रह्मज्ञानी आहेत, ब्रह्मर्षी आहेत. नुसते ब्रह्मर्षी नाही आहेत. दुसऱ्या कोणाला जर ब्रह्मर्षी करायचे तर वसिष्ठांनी म्हटलं तर तो माणूस ब्रह्मर्षी होतोय, अशी त्यांची योग्यता आहे. पण त्या त्या प्रेमाने त्यांना अवस्था त्यांची अनावर झालेली आहे. आपलं शरीर मन हे त्यांना आवरता येईना. आणि राजाला अजून टेन्शन आलंय त्याच्यामुळे. आता राजा म्हणतोय आता वसिष्ठांना पण या भूतानी असं मोहित केलंय, म्हणतो तो. राजा म्हणे काही न चाले येथ गुणिया ग्रासीला भूते. कोण सोडविल याते म्हणून चित्ते व्याकुळ. अजून व्याकुळ झाला, वसिष्ठांनाही या भूतानी असं केलं, आता कोण यांना वाचेल. म्हणतो आता मी या कौशल्येला सावरू का वसिष्ठांना, माझ्या गुरूंना, यांनी आम्हाला सावरायचं. त्यांचीच अशी स्थिती झालेली आहे. आणि धावा धावा म्हणायला लागला तो, काय करू कळेना. आणि सगळं लक्ष त्या शापाकडे, ते श्रावणाच्या वधाचा जो पाप झाले ना, ते आता मला समोर आलंय म्हणतायला लागला तो. आणि इतकं मोठं पाप आहे की तो म्हणत, काय लिहिले अदृष्टा भूते ग्रसिले वसिष्ठा. म्हणजे इतकी मती ठाम आहे त्या कर्मावर आणि त्या आपल्या प्रारब्धावर, की प्रारब्धापेक्षाही मोठं काहीतरी आहे. परब्रह्म परमात्मा हा त्या प्रारब्धाच्या वरचा आहे, इथपर्यंत बुद्धी पोचलेली नाहीये. आणि त्यामुळे दुःख आहे. पदरी परब्रह्म आलं तरी दुःख आहे, कारण धर्माच्या वर बुद्धी पोचलेलीच नाहीये. तर मग तो पुढे म्हणतायत की आता बापरे, आता तर श्रावणाचा वध झाला, त्याचा जर ताप आहे, आता वसिष्ठांचं काय झालं तर त्याचंही पाप मला लागेल म्हणतात ते. कारण मी बोलवलं त्यांना आणि माझ्या पत्नीला च्या अंगात जे भूत आहे त्याच्यामुळे त्यांना झालं, तर तेही पाप मला लागेल, परत ब्रह्महत्येचं पाप लागेल.
अशा वेगळ्याच तो तारेत गेला. आणि म्हणतो मी एवढे यज्ञ केले, चांगला पुत्र व्हावा, तर हे काय भलतंच समोर आलंय. आणि तर त्यामुळे वसिष्ठांनी ती थोडसे कशीबशी स्वतःची अवस्था आवरली आणि म्हणाले की अरे तुला काही कळतंय का, म्हणाले ते, की अ, सगळ्या अ, अ, हा त्याच्या आधी असं सांगतायत नाथ महाराज की वसिष्ठांनी डोळे उघडले तर त्यांची उफराटी दृष्टी, म्हणजे डोळे उघडले तरी बुबुळ दिसेना, कारण दृष्टी जेव्हा समाधी लागते तेव्हा ती दृष्टी वर खेचली जाते. तशीच ती डोळे उघडले तरी बुबुळे दिसेनात. तर त्याने तो अजून घाबरलाय म्हणतात. आणि म्हणतात स्वामी वशिष्ठा तुझी ही बाधा, हे तो गोष्टी न घडे कदा, पुत्र सुखाड आपदा भाग्य मंदा आमाशी. म्हणजे पुत्रसुखाच्या नावाखाली आपदा येणार हे त्याला शापामुळे डोक्यात आहे. आणि ती इतकी मोठी आपदा असेल असं वाटलं नव्हतं. मग ते कसं बसं ते वसिष्ठ सांगतात, अरे बाबा, की इतकं मोठं तुझं भाग्य आहे की पोटी तुझ्या वैकुंठ पीठ आलेलं आहे. म्हणजे फक्त परमेश्वर परमात्मा नाही, वैकुंठ पीठ आले का म्हटलंय त्यांनी, कारण वैकुंठ हाही अवतार आहे. तो वैकुंठ लोक हेही विष्णूचं स्वरूप आहे. तसंच स्वतःबरोबर ते त्यांचा जो शंख आहे तो भरत रूपाने, चक्र आहे शत्रुघ्न रूपाने, आणि शेषशाही भगवान पण त्यांच्या बरोबर आलेत. आणि लक्ष्मी ही दुसरीकडे हे घेऊन येणार आहे. अशा दृष्टीने सगळं वैकुंठात मेजर पार्ट इथेच आलेला आहे, म्हणून ते तसं म्हणतात. पुरुषोत्तम झाला रे प्रगट, दैवे राम निदान प्रत्यक्ष. आणि तो म्हणतात मग ते की राजा तुला काही कळलं नाही वर्म, म्हणे तुझ्या पोटी परब्रह्म साक्षात आलेला आहे. आमचं धन्य कर्म आहे की तुमचा पुरोहित आम्ही झालो, कारण तुमच्या वंशात रामप्रभू आलेले आहे. आणि ह्याची महिमा काय आहे की नुसत्या शिळा पण मुक्त, जे स्थावराणाम अधोगती, त्या स्थावर शिळेसारखं दगडासारख्या स्थावर योनीला पण नुसत्या पायाच्या स्पर्शाने मुक्ती देणारा असा हा मोठा पुरुषोत्तम तुझ्या पोटी आलेला आहे. हा जनकाची जी कन्या आहे तिचं वरण करणार आहे आणि सर्वांना आनंद देणार आहे. आणि लोकाभिरामम श्रीरामम म्हटलं, आनंद देणारा तो आहे. आणि सगळ्यांचा जिव्हाळा राम आहे, जीवाचा जिव्हाळा राम आहे. आजही आपण बघतो रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, भागवत, अजूनही सिरियल्स एका मागोमाग एक सिरियल येतात, पिक्चर येतात, कार्टून्स करतात, हे करतात. इतकं ते प्रेम, रामाबद्दल प्रेम इतकं आहे की ते संपतच नाही. राम कृष्ण हे जे प्रेम आहे ते कितीही धर्म बाहेर बुडालेला दिसला, कितीही काही झालेलं दिसलं, परकीयांचं आक्रमण, त्याच्या संस्कृतीचा प्रभाव काही जरी झालं तरी हे प्रेम कमी होत नाही. त्या का तर राम जिव्हाळा जीवाचा, याचेनी नामे मुक्ती फुकटा, नगरी नेईल वैकुंठा, राम म्हणता पापिष्टा गती उत्कृष्टा देईल. म्हणजे कलियुगात तर याच्या नावानीच मुक्ती आहे. कलियुगात आहे म्हणजे बाकीच्या युगात नाही असं नाही, कारण वाल्मिकी हेही त्रेता युगात झालेत नाही का. तर त्यामुळे याच्या नावाने फुकट मुक्ती मिळेल. आणि तुझं हे सगळं अयोध्या नगर, सगळं म्हणजे सगळे जे नगरवासी त्यांना घेऊन हा वैकुंठाला जाईल. आणि कितीही पापी माणूस असेल तरी राम हे नाव घेतल्याबरोबर त्याला उत्तम गती मिळेल. असा तो तुझ्या पोटी म्हणजे तुझ्या राणीच्या पोटी आलाय तुझ्या वंशात. त्यांनी सूर्यवंश सगळा धन्य धन्य सूर्यवंश, धन्य धन्य आयुष्य, अयोध्येचा देश म्हणतात ते सगळं, कौसल्या धन्य आहे. तिच्या पोटी जगन्निवास आलाय, जग ज्याच्या पोटी राहतं तो तिच्या पोटी आलाय म्हणतात.
आणि सगळ्यांचंच त्यांना कौतुक वाटते. हे जन सगळे धन्य आहेत कारण त्यांच्या जवळपास याचा जन्म झालाय. दशरथा तुझे मन धन्य आहे. तुझे मन धन्य आहे हे का सांगितलंय? कारण जीवाचा जन्म कसा होतो तर पर्जन्यातनं तो जीव येतो. पर्जन्यातनं हे गीतेत 8व्या अध्यायात आलेले भगवान स्वतः सांगतात. पर्जन्यातनं पर्जन्यातनं जीव येतो. धान्याच्या बीजात जातो. धान्य अ, अ, पुरुषाच्या अन्नातनं त्याच्या पोटात जातं. अन्नाने मन बनतं त्यामुळे तो जीव त्या धान्यातून मनात जातो आणि मग तो मनातला जीव अ, तो आता अवतारी यांच्या बाबतीत तर कसं आहे जसं भागवतात स्पष्ट वर्णन आहे की वसुदेवांच्या महाराज सांगतात वसुदेवांच्या मनातलं तेज देवकी मातेनी मनानेच ग्रहण केलेलं आहे. तर त्यामुळे ते ज्या मनात श्रीराम आले म्हणजे जरी नॉर्मल व्यवहारासारखं जरी रामाचा जन्म नाहीये त्या प्रसादानी आहे पण मुख्य म्हणजे मनाने जो व्यवहार होतो मनातनं ते गेलेले आहेत आणि मग प्रसादातनं देह बनण्यासाठी जे आवश्यक त्या गोष्टी केलेल्या आहेत असा तो व्यवहार झालेला आहे. आणि हे आपण मागच्या वेळी पण पाहिलं ह्यातच आलेलं की सूर्यानी संध्या म्हणून छायेबरोबर जेव्हा त्यांचं मिलन झालं आणि शनी झाले आणि ते काळे झाल्यावर मग त्यांना लक्षात आलं की ही संध्या नाहीये ही छाया आहे. पण तरी तो पुत्र कोणाचा खरा खरा पिंड कोणाचा तर तो संध्या आणि सूर्याचा कारण मनानी कोणाला दिलेलं आहे तर मनानी सूर्यांनी संध्येला पुत्र दिलेला आहे. तनानी दिलेला जरी अंग असलं तरी मनानी म्हणजे त्याचे जे प्राण आहेत ते संध्येकडून आलेले आहेत असा तो हे झाला. तर तसं दशरथाच्या मनातनं कौशल्येकडे गेल्यामुळे दशरथाचे मन धन्य झालेले आहे. आमचे नयन धन्य झालेत म्हणतात. कारण राम निधान देखता कैवल्य निधान आहे सर्व आनंदाचं निधान आहे. त्या रामाला बघून आम्ही धन्य झालोय. आणि हे का महत्वाचं आहे की ब्रह्मर्षी आहेत ते म्हणजे ज्यांना उठल्यावर मासे आकाशात उडतायत आणि पक्षी पाण्याच्या आतून पंख हे करतायत असं दिसलं पृथ्वी सूर्यासारखी ज्वालासारखी दिसली तरी त्यांना आश्चर्य वाटणार नाही त्यांच्या भावना उचलमळून येणार नाहीत. असे महर्षी आहेत ते महाऋषी. ऋषींमध्ये महा म्हणजे त्यांच्या सतत त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार सतत आहे तिकडे